खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे। आज आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्त चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णव बंधू सध्या हे वैष्णवांचा मेळा भरलेला आहे आणि यामध्ये खेळामध्ये मग्न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाखो वारकरी आज पंढरीमध्ये आलेले आहेत आणि चंद्रभागेमध्ये वैष्णवाचा खेळ खेळतायत। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। कुठं आलात आपण नागपूर वरून आलेलो आम्ही। कुठनं गेली तुम्ही दिंडी कनेक्ट चालत? आम्ही पुण्यावरून गेली आहे, पुण्यावरून। हो, काय वाटतं 20 दिवस पूर्ण झाल्यावर? एकदम बढिया। आम्ही नागपूरकर लोक आहोत। काय वाटतं तुम्हाला पंढरपूरला येऊन? एकदम मस्त वाटलेलं। आपली पण आठवण येते। कितवी वारी आहे तुमची? आमची पहिली वारी आहे। कसा अनुभव? खूप खूप सुंदर अनुभव, खूप आनंद, स्वर्गातला आनंद इथे लिखून। माझी पण पहिली वारी आहे, खूप खूप छान आनंद झालाय। आता पुढच्या वर्षी यायचं की नाही? माझी तिसरी वारी आहे। अजून 2 वाऱ्या करायच्या आम्हाला, 5 वाऱ्या करू। खूप आनंद आहे, आनंद। नागपूर जिल्ह्यावरून काय भावना आहेत? आज पंढरपूरला आले, गेले 20 दिवस तुम्ही चालून आला तिथे? मला 1000 किलोमीटर चालून आलेलो आहे। नागपूर जिल्हा, नागपूरवरनं चालत आलेला हो। नागपूरवरनं काय भावना आहेत आज? माझी पांडुरंगावर खूप विश्वास आहे। बरं, माझं जे काही करेल बा तो सगळं पांडुरंग। काय कारण आहे पांडुरंगाकडे? पांडुरंगाकडे कारण का माझे पास जेव्हापर्यंत त्यांचे चरण मिळावे अशी आमची कल्पना बस। बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा, सावळे रूप उभे विटेवरी। हाती टाळ, थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी। डोई तुळस, विना झंकारी, पाऊले चालली पंढरी। गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। नक्कीच इकडे बघू शकतो आपण वैष्णवाचा मेळा कसा रंगलेला आहे आणि खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे। बघा, वाळवंटी घाई, नाचत वैष्णव भाई रे, नाचत वैष्णव भाई रे। खेळ मांडियेला यमुन गाई। माऊली काय भावना आहेत? आनंद, काही सांगा। कुठं आलात? हरिनामात खूप आनंद। कुठं आलात तुम्ही? नागपूर। हरिनामामध्ये दंग झालेले हे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। हा वैष्णवांचा मेळा आपल्याला या चंद्रभागेमध्ये पाहायला मिळतोय। हे जरा वैष्णवांचं चित्र पहा, तुम्हाला काहीच ऐकण्याची गरज पडणार नाही। हा आनंद आहे वारीचा, हा आनंद आहे पंढरीचा। आणि हे बघा, विदर्भातून आलेले वारकरी चंद्रभागेचे वाळवंट माऊली माऊली आणि हरिनामाच्या जय घोषाने दुमदुमून गेलेला आहे। अनेक वारकरी आपल्याला या चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। बोला पुंडलिका माऊली काय भावनात आज? माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। काय वाटतं आज थकून भागून आलेत तुम्ही दूरनं? पूर्ण थकवा निघला। चंद्रभागेचं दर्शन झालं, पूर्ण थकवा निघला। दर्शन झालं, पूर्ण थकवा। आंघोळी गेल्यात का? हो। किती दिवसापासून चालत होतात? आम्ही 18 दिवस। 18 दिवस? हो, आळंदीपासून? आळंदीपासून। नागपूरचीच का? हो। बाबा काय भावना असतात वारकऱ्याच्या आज आषाढी एकादशीच्या निमित्त जेव्हा आपण पंढरीला येतो तेव्हा? हो, सुखासाठी सुखा समाधाने सर्व सुखाचे आगर। काय
काय गारा नाही पांडुरंगाला काय मागायचंय? काही मागायचं नाही, हे जी दान आम्ही पांडुरंगाला आशीर्वाद मागू, आशीर्वाद सर्व कुटुंबासाठी, सर्व मंडळासाठी. तर ह्या वेगवेगळ्या भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. उगाच म्हणत नाहीत खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाईरे. तर हे सगळा आनंद, हा सुख सोहळा हा आपण सगळ्यांनी आता चंद्रभागेच्या तीरावर पाहिलेला आहे. वारीच्या वाटेवर आपण गेल्या 19 तारखेपासून तुम्हाला या आळंदी ते पंढरपूर वारीचं वार्तांकन करतो आणि अभंग वारीच्या मार्फत आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण लेट्सअपच्या पुढचे भाग पाहण्यासाठी सुद्धा विसरू नका. तुर्तास या ठिकाणी थांबतोय. विष्णू सारप, लेट्सअप मराठी, पंढरपूर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.